कधी असं घडलंय का की तुम्ही ज्या गोष्टीला योग्य मानत होता तीच गोष्ट एका क्षणी चुकीची वाटू लागली? कधी असं जाणवलंय का की मी जे करत आहे ते परंपरेने योग्य आहे, पण अंतर्मनात मात्र कुजबूज होत राहते? खरंच धर्म आहे का की फक्त रीतिरिवाजांचा आंधळा ओघ? आपण आयुष्यात किती निर्णय घेतो, कुटुंबाबद्दल, कामाबद्दल, स्वतःबद्दल, नात्यांबद्दल, आणि प्रत्येक निर्णयांबद्दल एक सावली असते. मी हे करताना खरंच धर्म पाळतो का, की फक्त समाजाला दिसावं म्हणून नाटक करतो? असाच एक क्षण अर्जुनाच्या मनातही आला होता. आणि या एकाच उभीत अर्जुनाने स्वतःचं सर्व संभ्रम, सर्व शंका आणि स्वतःची संपूर्ण अंतर्मनातली नाजूक अवस्था कृष्णांपुढे उघडी केली. आज आपण ही ओवी उलगडणार आहोत. हृदयात साचलेला गोंधळ, बुद्धीचा संघर्ष आणि आत्म्याचा शोध. जर तुम्हाला ज्ञानेश्वरी, संत वाङ्मय, अध्यात्म आणि मनाला स्पर्शून जाणारी सखोल अशी व्याख्या आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आज हे स्पष्टीकरण तुमच्या आयुष्यातल्या अनेक टर्म नावाच्या गोंधळांना फार खोलवर उलगडून टाकणार आहेत. चला तर या ओवीच्या प्रवासात सुरुवात करूया. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरणा धर्मात, जे झडकरी पुरुषोत्तम आणि सांगे आता. की ओवी ऐकताना एक गोष्ट लक्षात घ्या. अर्जुन इथे फक्त एक योद्धा नाही, तो एक मनुष्य आहे, तुमच्यासारखा, माझ्यासारखा. त्याच्याही मनात संभ्रम आहे, शंका आहे, भीती आहे. तरी उचित काय आम्हा म्हणजे ही ओळ म्हणजे मानवाच्या आत्म्याची पहिली तक्रार. आपल्याला वाटतं आपण चांगलं करतोय, आपण नियम पाळतोय, आपण योग्य आचरण करतोय, पण तिथेच प्रश्न उभा राहतो. जग म्हणतं योग्य, समाज म्हणतं योग्य, परंपरा म्हणते योग्य, पण माझं मन काय म्हणतंय? धर्माचा पहिला पाया म्हणजे मनाची पारदर्शकता. मन जिथे दुटप्य, असंख्य इच्छा, मोह, अपेक्षा यांच्या सावलीत दडून बसतं, तिथे धर्म हा शब्द एक लेवलला राहतो. अर्जुनाच्या तोंडून निघालेला प्रश्न अत्यंत अर्थ आहे. हे देवा, माझ्यासाठी योग्य काय? खरंच सद्गतीचा मार्ग कोणता? हा प्रश्न तुमच्याही मनात आहे, हा प्रश्न माझ्याही मनात आहे, हा प्रश्न प्रत्येक माणसाचा आहे जो सत्य शोधत आहे. ज्या व्यभिचारणा धर्म म्हणजे जिथे व्यभिचार शब्द ऐकून लोक लगेच लौकिक अर्थाकडे जातात, पण ज्ञानेश्वरीतला व्यभिचार हा मनाच्या अशांततेबद्दल आहे. धर्माचा व्यभिचार होतो तेव्हा जबाबदारी सोडून विधींना धरून राहणं, सत्याला सोडून दिखाव्याला पकडणं, आत्मस्वरूप सोडून समाजाला खुश करण्यासाठी आचरण करणं. धर्माचा अर्थ बदलला तेव्हा धर्म राहत नाही, तो व्यवहार होतो, तो विक्री होतो, तो दिसण्यासाठी होतो. आज अनेकांना धर्म म्हणजे मंत्र, श्लोक, पूजा, विधी वाटतात, परंतु धर्म म्हणजे सत्याची निष्ठा, स्वतःची प्रामाणिकता आणि अंतर्मनाचा निर्मळ हेतू. जेव्हा हे हेतू गढूळ होतो तेव्हा धार्मिक क्रिया जरी केली तरी त्या धर्माच्या व्यभिचारात मोजल्या जातात. अर्जुन इथे म्हणतो, देवा, धर्माचा मुखवटा घालणारे अनेक आहेत, त्यांची कृत्य मोठी दिसतात, पण अंतःकरण हे रिकामं असतं. मला अशा लोकांच्या मार्गावर जायचं नाही. ते झडकरी पुरुषोत्तम म्हणजे झडकरी हा शब्द हा संपूर्ण ओवीचा गाभा आहे. याचा अर्थ, देवा, तू मला नीट सांग, नीट आणि नेमकं सांग, अगोदर न घुमवता. अर्जुनाची मागणी आहे, मला गोड शब्द नको, मला पूर्ण सत्य हवं आहे. सत्य कधी त्रासदायक असतं, कधी कटू असतं, कधी आपल्या अहंकाराची चक्र मोडतं, पण तरी सत्याचं सामर्थ्य अंतःकरणातली झोपलेली विवेकबुद्धी जागवतं. आज माणसालाही हाच शब्द बोलायचा आहे. देवा, माझं मन बिथरलं आहे, मी चुकतोय का? माझ्या निर्णयाचं मूळ उद्दिष्ट स्वार्थी आहे, मी जे करतोय ते धर्म का फसवणूक? आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर कृष्ण शांतपणे देतात, अतिशय करुणा आणि बुद्धीने देणार आहेत. सांगे आता. ही ओळ म्हणजे संपूर्ण समर्पणाचा क्षण, जेव्हा मनाला समजतं की इतक्या वाटा समोर आहेत पण मार्ग एकच आहे, तेव्हा मन देवाकडे तोंड करून म्हणतं, आता तूच सांग.
अर्जुनाने शस्त्र खाली ठेवले आणि अहंकार खाली ठेवला, गर्व खाली ठेवला आणि मनाचा दरवाजा उघडला. जोपर्यंत मन मोठ्या शुद्धतेने भरलेलं असतं तोपर्यंत ज्ञान प्रवेश करत नाही. ही ओवी म्हणजे ज्ञान स्वीकाराचा पहिला टप्पा. धर्म म्हणजे व्यवहारांचं अंतर, मनाची चंचलता आणि मनाचा व्यभिचार. कृती आणि उद्देशातील सत्य. लोकधर्म, व्यक्तिगत धर्म, परंपरा बनाम अंतर्मन, भीतीने केलेला धर्म बनाम निष्ठेने केलेला धर्म. सामाजिक धर्म, आध्यात्मिक धर्म, उचित आणि अनुचित खरी कसोटी. शास्त्र सांगणारं आणि मन सांगणारं. एका साधकाचा संघर्ष, समर्पणाची कळ, कृष्णाचा आकाशगंगा एवढा शांतपणा, अर्जुनाचं कोमल मन आणि आपलं ही निर्णयाची अवस्था, मनाच्या सावल्या ओळखणे, धर्माच्या नावाखाली केलेला अन्याय, धर्मापासून पळण्याचा मार्ग, सत्याचा प्रकाश ओळखणं, अहंकार पिघळून जाण्याचा क्षण, देवाशी संवाद आणि स्वतःशी संवाद, सुविचार नाही अनुभव मिळणारा धर्म आणि शेवटी आत्मसमर्पणाची पूर्णता. ही ओवी प्रत्यक्षात सांगते, धर्म म्हणजे तुमची कृती नाही, धर्म म्हणजे तुमचा हेतू नाही. दिखावा, भीती, परंपरा, सवयी, नियम हे धर्म नाहीत. धर्म म्हणजे प्रामाणिकपणा, सत्य आणि स्वच्छ अंतर्मन. जोपर्यंत अंतर्मन स्वच्छ नाही तोपर्यंत मोठ्या पूजा करणे माणूस धर्मात नसतो. आणि ज्या क्षणी माणूस म्हणतो देवा मला योग्य मार्ग सांग, त्या क्षणापासून त्याच्यात रूपांतर सुरू होतं. जर या ओवीचा अर्थ तुमच्या मनात कुठेतरी एक दिवा पेटवून गेला असेल तर ही ज्ञानयात्रा इथंच थांबू नका. व्हिडिओवर लाईक करा, तुमचा अनुभव कमेंट्समध्ये लिहा आणि अजून अशा सखोल अनुभवात्मक व्याख्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी तुमचं मन एक पाऊल पुढे नेत असते आणि आजचा पाऊल घेतला तर उद्या दुसरा नक्की घ्या. आपण पुढच्या वेळेत भेटू. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.